त्या पुढच्या फेरीचा प्रवास मात्र ठेवलेला आहे. आणि कालच्या दिवसामध्ये माऊली 11 तलावपाड्याचा जो बीचा संघ होता, जो काल वैतरणाच्या गटामधून ज्यांनी शेवटचा मॅच खेळला होता, तोही दर्जेदार मॅच झाला होता. त्यामुळे भरपूर काही गोष्टीवरती चर्चा आज विचार विनिमय होणार आहेत. आणि कॉमेंट्री आनंदजी पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत आहे. काल हार्दिकजी किनी आणि आमचे मित्र मृदुल मेहर यांचा आपण आवाज ऐकलात. आज आमच्या जोडीने आणखीन एक आवाज या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला ऐकू येईल. चला प्लीज विनंती आहे, थोडं लवकर फिल्डिंग. चला चला मारंबलपाडा फिल्डिंग लावा, अंपायर्स वेट करतायत, बॅटर देखील तयार आहेत. चला प्लीज, काल बरोबर 10च्या जवळपास मॅच सुरू झाल्या होत्या आणि एक संघ काल पुढे आलाय. त्यामुळे प्लीज प्रयत्न तर तोच आहेत. जर लवकर आले असतं तर कदापि हाही विचार करावा लागला असता की 6 षटकांच्या मॅचेस, कारण प्रयत्न प्रामाणिकपणे करतो. जितक्या जास्त ओव्हरच्या मॅच खेळण्याची तुम्हाला संधी मिळेल ना, तितकं टॅलेंट, तितकं टेम्परामेंट, तितकं क्रिकेट तुम्ही मैदानाच्या मध्ये आपलं दाखवू शकताय. मॅचला काही वेळामध्ये आता स्टार्ट आहे, ती स्टार्ट देखील होताना पाहायला मिळणार आहेत. मजा येणार आजच्या दिवसामध्ये, कारण आजचं क्रिकेट पीओ क्रिकेट असेल आजच्या दिवसामध्ये. चला आता बॅट्समॅन, हा बॅटर बॅटर पाठवा चला, कारण प्रत्येकाला जसं तुम्ही टाइम शेड्यूल दिले ते टाइम शेड्यूल खूप महत्वाचं असणार आहे. आणि जसा उल्लेख केला की पहिल्या 2 दिवसामध्ये वैतरणा पाहिलं, आज आपल्या परिसरातील चंदनसारही पाहण्याची संधी मिळणार आहे. कारण चंदनसार विभागामध्ये चालणारं क्रिकेट, आजूबाजूच्या परिसरातील क्रिकेट, नारंगी म्हणा, कोपरी म्हणा, बाजूचा असलेला मारंबलपाडा म्हणा, डोंगरपाडा म्हणा, शिरगावचा संघ येईल, गासपाड्याचा संघ येईल, चंदनसारचे 2 संघ येणार आहेत आणि रायपाडापासून संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, शिरगावी असणार आहे. त्याच्यामुळे हे आजूबाजूच्या संघांमध्ये आज खऱ्या अर्थाने प्रतिद्वंद्व पाहायला मिळेल. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये काहीच वेळामध्ये ज्यांच्या जोडीनं खास करून सफर करण्याची संधी मिळाली, समालोचन करण्याची, ते खास करून वानखेडेचं स्टेडियम, तेही तुकाराम मांगेला सर काही वेळामध्ये दाखल होतील. त्यांचा आवाज सलग 3 दिवस आमच्या जोडीने या मैदानावरती जॉईंट असेल. आणि आणखीन एक आवाज जो 2 दिवसापासून तुम्ही मागे ऐकतात, ते श्री घनश्यामजी भोईर ही काही वेळामध्ये जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला मॅचच्या दिशेनं जाऊयात. आजच्या दिवसातील पहिला मॅच आहे, त्या पहिल्या मॅचची सुरुवात या ठिकाणी केली जात आहे. चला मॅचला सुरुवात होते. आजच्या दिवसातील पहिला सामना आहे. पहिला सामना बरोबर खेळवला जातोय. मंचावरती सध्या उपस्थित असलेले वासुदेवजी पाटील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. गणेशजी कुडू आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. समीर उपस्थित आहेत. उद्याच्या दिवसामध्ये एक गाव एक फॉर्मॅटचं क्रिकेट, आमच्यासोबत आतिश पाटील आहेत, संजय जोगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये गडालामध्ये टायमिंग झालंय 10:30. 5 षटकांचा मॅच असेल, त्यामुळे मॅचला सुरुवात. पहिलं षटक फेकण्यासाठी खेळाडू तयार, तिथून गोलंदाज जतीन कौस्तुभसाठी पहिला बॉल
थोडासा पुढे टाकलेला बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेर घेऊन गेले, सरळ विकेट किपरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती सुरुवात जर पाहिली तर निर्धाव चेंडूने आपण होत असताना पाहू शकतायत. जतीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार. लोअर पुलटस बॉल समोरच्या दिशेने विरकावलाय, फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येत आहेत. विशाल पाटील, परंतु दुसरी धाव किरण मात्र वेगाने पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती. गणेशजी पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत. अति एक ऍक्टिव्हा बाजूला काढ ना. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. षटकातील पुढील बॉल. फटका छान खेळलाय, हेलिकॉप्टर खेळलाय, समोर खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 8. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज जतीन तयार पुढील बॉल घेऊन. फुलटॉस बॉल, फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतायत. झेलची संधी त्या ठिकाणी, परंतु चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जतीनच्या गोलंदाजीवरती अटॅक केलाय. कौस्तुभ पाटीलच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. 4. प्रयत्न केला, थोडस पुढे आले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले. लोअर फुल टच बॉल मिळाला आणि त्याच्यावरती प्रहार करत असताना मिड विकेटच्या बरोबर दिशेने हा चौकार ठोकलाय. कारण लेफ्टी बॅट्समॅन आहेत. जसं या मैदानाचं सकाळचं सत्र पाहिलं ना तर थोडं वेगळं असतं. चर्चा त्या गोष्टीची होत आहेत, कारण एकूण 3 सत्रामध्ये अनुभवलं जाणार हे मैदान आहेत. धपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा आहेत 12. विदाउट लॉस 12 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. जतीन पुन्हा एकदा तयार. हा ट्रॅकर बॉल, फटका छान खेळलाय, चेंडू गॅप मध्ये चाललाय. त्या ठिकाणी विशाल पाटील पुढे येत आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सेकंड रन नाव कंप्लीट. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. स्टार्ट मिळणं गरजेचं आहे. स्टार्ट हवा होता, तो स्टार्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळवलाय. खास करून कौस्तुभ पाटीलनं आतापर्यंत 5 बॉल मध्ये रन केल्यात 14. किरण दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर खास करून बघायची भूमिका करतोय, कारण त्याला माहित आहे स्ट्राईक एंडवरती चांगली बॅटिंग सुरू आहे. एका बाजूने कौस्तुभ पाटील आपला खेळ दर्शवतायत, त्यामुळे त्या गोष्टीची देखील चर्चा मैदानाच्या मध्ये केली जात आहे. फलकावरती धावा झाल्या 14. महेश पाटील आपले स्वागत आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. काही वेळामध्ये रॉयल ग्रुप स्टँड देखील ओपन होईल, कारण सध्या त्या रॉयल ग्रुप स्टँडची चावी महेश पाटील यांच्या हातामध्ये आहे आणि तो देखील लॉक असतो सकाळी. 5 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 14. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहेत. खूप सुंदर असं प्रक्षेपण एनपीएन लाईव्हच्या माध्यमातून आमचे मित्र देव आणि त्यांचे सहकारी खूप छान पद्धतीने दाखवत आहेत. फुल हवेमध्ये खेळलेला फटका, परंतु पंचाने नो सांगितलाय. ओ नो नो. चेल तर घेतली होती, परंतु दुसऱ्या बाजूला कहाणी काहीतरी वेगळीच होती. पंचाने सांगितलं नो, इट्स अ नो. हाईट सेट.
तिसऱ्या पंचाने पाहिलं थोडस कमरेचे थोडा वरती बॉल होता आणि बरोबर जवळपास हा फक्त बॉडीच्या जवळपास दिशेने आलेला बॉल होता, त्यामुळे पंचाने दर्शवलं होतं नो बॉल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर वाढत असताना पाहायला मिळतात 17 आणि फ्रीट असणार आहेत. फक्त एक गोष्ट आहे, पंचांसाठी रिव्ह्यूची सिस्टम ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे पंच ऑन दर्शवतील तो रिव्ह्यूचा वापर करण्यात येईल. कुठल्याही संघासाठी रिव्ह्यू ठेवण्यात आलेला नाही. धावफलकावरती धावा 17 पुन्हा मात्र छान पटका खेळलाय. फ्रीटचा बॉल, चेंडू मात्र चालला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत ओम बिस्फील्ड. एक कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रगलिंग अजूनही तिथे सुरू आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा परंतु शेवटच्या मोमेंटला थांबवलाय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्यात त्या मात्र बरोबर 19 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. फ्लाइंग स्टार्ट, बेटर स्टार्ट श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी संघाची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ब्रेक घेऊयात, ब्रेक मध्ये संगीत घेऊया आणि कमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. पॉवर प्ले नंतर 3 खेळाडू हे तुम्हाला 30 सेकंदाच्या बाहेर. सेकंड पॉवर प्ले, पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू बाहेर, दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू बाहेर. धन्यवाद गणेश पाटील, आपल्या मनापासून आभार. एक ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 19. ध्रुवेश आल्यात सेकंड ओव्हर मध्ये. समोर आमच्या बरोबर मिड ऑफला प्रवीण पाटील बाली यांना पण प्रसिद्ध असणारे खेळाडू. पहिला बॉल किरणसाठी त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळत आहेत. पाठीमागे विकेट किपर मिस्टेक केलाय पंकजने. पंचाने सांगितलंय 22च्या माध्यमातून ही धाव प्राप्त होईल. 22च्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 20. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी पुरस्कृत कैलासवासी यादव बालचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित असलेली श्री सत्यनारायण चषक 2025 आजचा डे नंबर 3. उद्या डे 4. उद्या एक गाव एक संघ वसई तालुक्यातील दिग्गज संघ मात्र पाहायला मिळतील. युवा खेळाडूंना खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा यंगेस्ट क्रिकेटरला पाहू शकतायत. फटका खेळण्याचा प्रयत्न कौस्तुभ पाटील यांच्या बॅटमधून चेंडू फील्ड केला जाईल. तोपर्यंत एक सिंगल. किरणची रनिंग बिटवीन विकेट खूप वेगाने आहेत. किरणच्या नावामध्ये रन आहेत. तो रन घेण्यासाठी मात्र माहीर असलेला खेळाडू आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 21 विदाउट लॉस. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. गल्लीमध्ये खेळाडू आहेत. डायरेक्टचा प्रयत्न त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट. रॉयल ग्रुप स्टँड महेश पाटील यांना विचारल्याशिवाय ओपन करू नये. तिथे काही नियम लिहिलेले आहेत. महेश पाटील आमच्या मंचावरती आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतायत. एकूण धावा धावफलकावरती 22 विदाउट लॉस. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजून येणं बाकी आहेत. कौस्तुभ पाटीलच्या 8 बॉल मध्ये 19 धावेची खेळी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पुन्हा एकदा ध्रुवेचा बॉल, शॉर्ट बॉल मिळालाय, त्याच्यावरती प्रहार केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचाने सांगितलंय इट्स अ यूज इट. दर्जेदार षटकार 6. नाही बाबा विदाउट लॉस. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ध्रुवेश तयार. ध्रुवेचा आणखीन एक बॉल.
बॉल चाललाय पाठीमागे रॉयल ग्रुप स्टँडच्या दिशेने मार्गस्थ होतोय चेंडू सीमारेषेच्या पार मिळतील धावा 4 चौकार. गावात दोन उभी हाय दिलदार आतिश पाट. पुढचा बॉल पुढचे बॉल महत्वाचे त्यामुळे डीजेमचा पुन्हा एकदा थोडं मागे घेईल आणि ते सॉन्ग वाजवण्याचा प्रयत्न होणार आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 32-32 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी संघाची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नाही बाबा हिम्मत कुणाची नाही बाबा हिम्मत. माझ्या बाजूला बसल्यात आतिश पाटील कुणाल पाटील बरोबर मागे आहेत आणि दीप्तेश चौधरी यांच्या आवाजामध्ये गायलं गेलेलं गाणं आपले प्रसिद्ध गायक आहेत. काल ज्यांचा वाढदिवस झालाय रविवारी या मैदानावरती तेही दाखल होतील. 2 ओव्हरचा खेळ संपलात 32 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी दीपेश आल्यात. युवा प्रतिभाशाली संघ म्हणून आई भवानी मारंबलपाडा या संघाकडे नेहमी पाहिलं जात आहेत. युवा खेळाडूंचा जास्तीत जास्त भरणा या संघामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळालेला आहे. तिसरं षटक पहिला बॉल त्यासाठी पुल करण्याचा प्रयत्न किरणच्या बॅटमधून फटका तर फसला होता परंतु एक धाव कंप्लीट. एका बाजूनं किरण अजूनही मैदानाच्या मध्ये ती स्ट्रगलिंग करतायत. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक अजूनही त्यांच्या बॅटमधून मैदानावरती दिसले नाहीत. तितकी संधी त्यांना मिळाली नाहीत. पण दुसऱ्या बाजूला कौस्तुभ पाटील 11 बॉल मध्ये 29 धावेचे बहारदार खेळी ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 33-33. षटकातील पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज पुण्यात तयार आहे दीपेश. समोर आपण पाहिलं तर कौस्तुभ पाटील लाईनला थोडस मिस केलंय. सरळ चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय पंकजच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंकज म्हणा, विशाल म्हणा, प्रवीण पाटील म्हणा, जतीन म्हणा, अनेक सारे खेळाडू आहेत. भरपूर सारं क्रिकेट ज्यांनी खेळलेलं आहे. तुकाराम मांगेला सर या ठिकाणी दाखल होत आहेत. द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर आणि व्हॉइस ऑफ नारंगी त्यांचं आगमन होतं. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 34-34 ऑन स्कोर कार्ड वरती लगावला गेला. सर आपलं सहर्ष स्वागत आहे. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आयोजित श्री सत्यनारायण चषक 2025 आणि हा डे 3. पुढचा बॉल लोवर पुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर अक्रॉस बॅटने खेळलाय. पाठीमागे चाललाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट. तितक्याच वेगाने दोघंही धावतायत. कौस्तुभही मैदानाच्या आतमध्ये, किरणही मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन बॉलचा खेळ मैदानावरती अजून येणं बाकी आहेत. या तिसऱ्या षटकातील डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळल्यात. पुढे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लॉंग ऑनला चाललाय. विशाल पाटील जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या मात्र 37. पुढील मॅचचे दोन्ही संघ त्यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पांडवास 11 कातकरीपाडा आणि जयदुर्गा रायपाडा दोन्ही टीमला विनंती असेल आपण उपस्थित राहायचं आहे. अपील पंचांकडे होतात परंतु पंच तेच सांगतात आधी बरोबर आपण पाहिलं तर पॅडला पायावर त्या बॉल स्पर्श झालाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 37. हे षटक दीपेशचं चांगलं होतं. फक्त या षटकामध्ये 4 धावा दीपेश यांनी खर्च केलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. या जाऊयात आपण डीजे दीपक कडे.
आमचे मित्र खास करून आपण पाहिलं तर नितेशजी गव्हाळे जे चंदन सरचे आहेत त्यांचे मनापासून आभार. कारण या संपूर्ण स्पर्धेचं त्यांनी वर्णन केलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहेत. भरपूर जण सध्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देव आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी खूप चांगलं काम करतायत. आतापर्यंत जवळपास 1751 हे व्ह्यूज आजच्या दिवसामध्ये सुरुवात झालेली आहेत आणि भरपूर सारं मागच्या 2 दिवसामध्ये प्रेम मिळालं. खास करून एनपीएन लाईव्हची टीम येणाऱ्या काही स्पर्धा या मैदानावरती तेही कव्हर करणार आहेत. म्हणजे भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये या मैदानावरती एनपीएन लाईव्ह ही आता ब्रँड बनेल. पटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वेगानं टाकलेला बॉल होता. थोडस बाहेर आले होते, शफल झाले होते आणि तितकाच वेगाने जतीननं टाकलेला हा बॉल होता. धावसंख्या धावफलकावरती 38-38. प्रकाशजी पाटील आपले सहर्ष स्वागत. मास्टर खेळाडू 38 आणि जतीनचा पुढचा बॉल. फटका छान खेळला चेंडू मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत बॉल फील केला जाईल एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा तर सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. आतापर्यंत 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. 5-5 षटकांच्या मॅचेस. पहिल्या 2 दिवसामध्ये खूप छान क्रिकेट आपण या मैदानावरती पाहिलं. वैतरणाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्या दिवसामधून 2 संघ पुढे, कालच्या दिवसामधून 1 संघ पुढे. जतीन पुण्यात तयार. कोलवट टप्प्याचा टाकलेला बॉल समोर आदळले आणि लेग बिफोरच्या माध्यमातून कौस्तुभ पाटील मैदानाच्या बाहेर आउट. कौस्तुभनं बनवल्यात 15 बॉल मध्ये 31 धावेची इनिंग त्यानं साकारलेली आहे. बॉल फेस केले 31 धावा कळल्या. 2 चौकार पाहायला मिळाले. अक्षय मातले मैदानाच्या मध्ये दखल होत असताना पाहायला मिळत आहेत. नंबर 3 वरती धावसंख्या 40. पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवात खूप छान प्रकारे पाहायला मिळाली. त्याच्यानंतर 4थ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतो. धावसंख्या 40. पुढील बॉल शॉर्ट बॉल. पहिल्याच बॉल वरती अक्षय आल्याने अक्षयने प्रहार केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय मातले यांच्या बॅट मधून षटकार 6. पहिलाच बॉल अक्षय मातले यांनी आतापर्यंत मैदानावरती खेळलाय इतक्या दिवसामधून आणि तोही षटकाराच्या बाहेर. अबे बल्ला बोल रहा है. थोडा पुढे टाकलाय. शॉर्ट बॉल वरती प्रहार केला आणि ते लगेच ओळखलं जतीनने. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 46-46 एक गडी बाद. पांडवास 11 कातकरीपाडा आणि जयदुर्गा रायपाडा दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आपण संपर्क साधा. आपणास विनंती असणार आहेत. पुढील होणारा मॅच पांडवास 11 कातकरीपाडा आणि जयदुर्गा रायपाडा या 2 संघांदरम्यान पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 46-46 धावा. लोअर फुलटॉस बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न होता.
थोडस बाहेर उभे होते त्यामुळे पंचाने दर्शवलं लेग बायच्या माध्यमातून धावसंख्या प्राप्त होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा ह्या धावफलकावरती मात्र लगावण्यात आल्या आहेत. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. स्लॉग ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता सुरुवात होईल. एक ब्रेक घेऊयात. ब्रेकमध्ये डीजे दीपकला ऐकूयात आणि येऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गोलंदाजीवरती दिंडा आल्यात. शेवटचा षटक. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. एका बाजूने संजू पाटील सर आहेत, दुसऱ्या बाजूने नितेश कदम सर आहेत. हे दोन्ही अंपायर्स मागच्या 2 दिवसापासून आजचा 3ऱ्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. नेताजी कदम सर मॅन फ्रॉम टिंबी खोडावे आमचे जवळीक मित्र देखील आहेत आणि भरपूर वर्ष चांगली पंचांची कामगिरी त्यांची देखील आतापर्यंत पाहायला मिळालेली आहेत. यावेळचा बॉल पंच दर्शवत आहेत. आता नो बॉल. आधी वाईट, आता नो. मैदानाच्या मध्ये नो आलाय. नो आल्यानंतर फ्री हिट हा कायम असणार आहे. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरवरती धावसंख्या 49 धावा. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये किरण अक्षय ही जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने आई भवानी मारंबलपाडा धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत कारण सकाळचं सत्र आहे, पहिलं सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये या मैदानावरती धावा बनवणं तितकं सोपं नाही आहे. बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, नाही थांबू शकणार. चेंडू 1 बाउन्सने क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कारण या मैदानाचं लॉंग ऑन म्हणा, मिड विकेट म्हणा किंवा स्क्वेअरलेगचं काही क्षेत्र म्हणा, तिथे बॉल तुम्ही 1 बाउन्सने फील्ड करणं तितकं सोपं नाही आहे. तो पडल्यानंतर 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या बाहेर गाठत असतो. धावसंख्या 53 धावा 53 1 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. फटका छान खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर कव्हरला चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिसफिल्ड. साधारणतः फिल्डिंगचा दर्जा त्या ठिकाणी दिसला कव्हरच्या खेळाडूच्या माध्यमातून आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. त्या ठिकाणी दिपेश होते. सुरुवातीला तो फिल्डिंगचा तो ती बॉडी लँग्वेज दिसणं गरजेचं होतं. त्या बॉलवरती पोहोचण्याचा जो इंटेन होता तो प्रामाणिकपणे दिसला नाही. कारण काही क्षेत्र आहेत मैदानावरती जिथे बॉल टर्नही होणार, बॉल हुलकावणीही देणार, परंतु तुम्हाला सज्ज राहायचं आहे. धपाधपलकावरती आपण पाहिलं तर 57 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत पहिल्या बॉलवरती व्हाईट, त्याच्यानंतर नो बॉल, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. अजून 4 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी असेल. दिंडा यांना आपण पाहतायत. जय दुर्गा रायपाडा संघ या मैदानावरती दाखल होत आहेत. त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. विनंती असेल कर्णधार आपण या. जय दुर्गा रायपाडा आणि पांडवास 11 कातकरीपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टन आमची विनंती असेल आपण यावं. फिफ्टी 57 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार 4.2 चेंडू आतापर्यंत खेळ संपलाय. 57 धावा. पुढील बॉल शॉर्ट बॉल मिळालाय. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. किरण मात्र रनिंग बिटवीन विकेट वेगाने करतायत. धावण्यामध्ये माहीर असलेले खेळाडू आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 59 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू आता एनपीएन लाईव्ह देखील आपलं चांगलं काम करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत.
आणि खऱ्या अर्थानं चांगलं लाईव्ह प्रक्षेपण तेही करतायत. 2 कॅमेराचा वापर आज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पुन्हा एकदा पण पहिल्यांदा डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल वरती येतील एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झालाय आणि डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये करत असताना अक्षय माथले बॅक टू दी डगआउट गॉन. साठ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा प्रेक्षक वर्ग आहे मैदानावरती. आई भवानी मारंबलपाडा संघाचे सपोर्टर्स आहेत. वेलकम राजेश शोगे, आपलंही स्वागत. हर्ष पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल हवेमध्ये खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय. झेलची संधी, सुंदर झेल. डिंडा यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. धावसंख्या 60 वरती तिसरा धक्का. हर्ष पाटील बॅक टू डी डगआउट गॉन. चार 4.5 चेंडू आतापर्यंत खेळ संपलाय. धावसंख्या 60 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये अजून या षटकातील बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पहिल्यांदा दिंडा, स्ट्राईक एंडवरती महेंद्र पाटील. शेवटचा बॉल फोर्स केला बॉलला. कॅचची संधी, प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. एक कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्न सुरू झालाय आणि सेकंड रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये महेंद्र पाटील होतील आउट. धावफलकावरती धावा लगावण्यात आल्या त्या 61. 61 धावा पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि 62 धावांचं लक्ष हे मात्र मैदानावरती ठेवण्यात आलं. 62 चेस करायचे आहेत या दुसऱ्या इनिंग मध्ये, त्यामुळे मजा येईल. 62 चं लक्ष. आई भवानी मारंबलपाडा समोरून यावं लागेल. जिथे खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामधून तुम्हाला जावं लागणार आहेत. 62 धावांचं लक्ष हे मात्र ठेवण्यात आलेलं आहे. चला, पांडवास 11 कातकरीपाडा आणि त्यांच्या जोडीला जयदुर्गा रायपाडा. दोन्ही संघ शेवटचा कॉल हा आपल्याला असणार आहेत, कारण दिलेली वेळ बरोबर त्या पहिल्या इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. पांडवास 11 कातकरीपाडा आणि जयदुर्गा रायपाडाचे कॅप्टन चला या, आणि आई भवानी मारंबलपाडा श्री दिलीप दादा पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. दिलीपजी पाटील आपणास विनंती असेल आपण मंचावरती या, ज्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं सहकार्य संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय. आई भवानी मारंबलपाडा संघ आपण समोर या, आणि पांडवास 11 कातकरीपाडा जयदुर्गा रायपाडा प्लीज. नाहीतर आयोजक सांगतात की षटक कमी केले जातील, कारण काही गोष्टी आहेत दिलेल्या फॉलोअप्स आहेत त्या तुम्हाला करणं गरजेचं आहे. जसा प्रामाणिकपणे प्रयत्न कालच्या दिवसामध्ये झालाय, 2 दिवसामध्ये झालाय. जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅचेस या वैतरणाच्या क्रिकेटला खेळण्याची संधी मिळालेली आहे. त्याचं एक जवळचं कारण होतं दिलेल्या वेळेवरती ते बरोबर पोहोचले होते. आज
रिक्वेस्ट जयदुर्गा रायपाडा असू द्यात किंवा आपलं वैतरणा चंदन सरचं क्रिकेट असू द्यात, तर सर्वांना आहेत आपण दिलेल्या वेळेत त्या दिलेल्या वेळेचं बरोबर पालन करा आणि बरोबर टायमावरती आलात तर सर्व काही गोष्टी प्रॉपर होणार आहेत. त्यामुळे पांडवास 11 काटकरी पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल जयदुर्गा रायपाडा. चेक 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 चेक. हॅलो चेक चेक. हॅलो माईक टेस्ट माईक टेस्ट. हॅलो चेक चेक. श्री दिलीप दादा पाटील यांचं आगमन होतं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक सहकार्य हे लाभलेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. चला कॅप्टन दोन्ही संघाच्या ठिकाणी दाखल होत आहेत. दिलीप दादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ असे टॉस केलं जाईल कारण आर्थिक सहकार्य ज्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला लाभलं आहे. वेलकम अक्षय, आपलं स्वागत. हेड आणि टेल्स, छापा आणि काटा. टॉस नाणेफेकीचा कॉल. छापा म्हटलाय अक्षयनं आणि छापा आलाय त्याच्याच बाजूने कॉल लागलात. मी मान्यवरांना विनंती करेन दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मंचावरती जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहेत. अक्षय, या हंगामामधील महत्वाची सुरुवात करतायत स्पर्धेची, टॉस जिंकलेला, काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण करताना समोरच्या टीमला किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 40 ते 45. प्रमुख आज कुठले असे खेळाडू आहेत जे 40-45 पर्यंत रोखू शकतात? दर्पण आहे, जतीन आहे, निशान. कसं वाटतं श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून स्पर्धा आणि नेहमी या मैदानावरती खेळण्याची ती एक सवय झालेली असते, खेळावं असं वाटतं. भरपूर वर्षानंतर ही स्पर्धा या मैदानावरती होत आहेत, त्याबद्दल काय सांगशील? खूप बरं वाटतं आणि नियोजन पण खूप चांगलं आहे आणि मजा येते ग्राउंडवर खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा अक्षय. सँडी होते दुसऱ्या बाजूनं कॅप्टन आहेत पांडवास 11 कातकरी पाडाचे. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायचे, बॅटिंग करताना किती रन वाटतात? 40-45. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत कारण वेलकम आहेत. टॉस झालाय, टॉस जयदुर्गा रायपाडा संघाच्या बाजूने लागलाय. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. बॅटिंगसाठी पांडवास 11 कातकरी पाडा. जाऊयात मॅच कडे, तिथे जॉईंट आहेत तुकाराम मांगेला सर. धन्यवाद. धन्यवाद. धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणराला वंदन. इथल्या आता ग्रामदेवतेला स्थानदेवता वंदन करून आजच्या या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आयोजित कैलासवासी यादव भालचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिला सामना इथे खेळवण्यात येतोय. बऱ्याच गोष्टीवरती चर्चा होईल कारण ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे, एक आपल्या जमान्यातील उत्कृष्ट असं अष्टपैलू खेळाडू, एक ऑलराऊंड खेळाडू म्हणून ज्याला पाहिलं जातं. मॅचच्या दिशेने जाऊया. पाठलाग करायचा आहे 62 धावांचा आणि सुरुवात ॲज युज्युअल विशाल ज्या खेळासाठी ओळखला जातोय. मागच्या 3-4 वर्षामध्ये विशाल पाटीलने केलेली प्रगती, या टेनिस बॉल क्रिकेटमधनं त्याने साधलेली डेव्हलपमेंट आपण पाहिलेत आणि हा पहिला चौकार विशालच्या बॅटमधनं येतोय. 62 धावांचा पाठलाग आहे. 30 चेंडूचा सामना त्यांना करायचा आहे आणि त्याला माहिती आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये कदाचित ती पॉवर दाखवून प्ले परफेक्ट जर झाला तर पाठलाग सहज सोपा होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये अजून एक आमचे सहकारी आणि या मागच्या 2 दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतायत घनश्याम भोईर देखील जॉईन झालेत, त्यांचा आवाज ऐकू येईल. आता दिशा भरकडली, दबाव आलाय, प्रेशर थोडंसं जाणवतोय. व्हाईट बॉलचा इशारा. कौस्तुभ, असं पाहायला गेलं तर कौस्तुभ कधी आपली लाईन अँड लेन मिस करत नाहीत, पण ज्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ असतो, एखादा चांगला फलंदाज खेळपट्टीवरती येतो, त्याचा आपसूक दबाव येत असतो. कदाचित तो दबाव सध्या जाणवतोय, पण त्या दबावाला झुगारून तुम्हाला कामगिरी करावी लागणार आहे आणि जो आपला स्वाभाविक खेळ आहे तो तुम्हाला चालू ठेवायचा आहे. गुडगा वाकवला, पायावरचा चेंडू होता, त्याला स्वीप केलंय. लॉंग लेग रिझर्व मध्ये ज्याला पाठलाग केला जातोय 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात.
पायावरचा चेंडू होता. पायावरती चेंडू नेहमीच म्हणजे भारतीय क्रिकेटला पाहिलं तर आपण पायावरती चांगल्या पद्धतीने खेळतायत. हाही पायावरचा चेंडू होता. स्वीप करायचा प्रयत्न कदाचित बॅटच्या मधोमध आला नाही, टॉप एज लागला. एक पहिल्या षटकानंतर श्याम आपल्या दिशेने नक्कीच मी तुमच्या दिशेनं येणार आहे. मागच्या 2 दिवसाचा काही लेखाजोखा त्याच्यावरती चर्चा जरूर होईल. आजच्या दिवसाची जी सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये हा सामना होतोय. डान्सिंग डाऊन द विकेट, समोर फलंदाजांना डान्सिंग डाऊन द विकेट केलं. टाळ्यांच्या गजरामध्ये डान्स करण्याची संधी आले. चेंडू सीमारेषा पार, षटकार. खेळणं किंवा पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग कसा करावा हे माहिती आहे. पायावरती चेंडू आदळलाय. पंच सांगता थोडंसं पिचिंग बाहेर आहे. नितेश कदम सर आहेत. ज्यावेळेला अशा पद्धतीनं लेग बिफोरचं अपील होतं ना, पंच 3 गोष्टी पाहतात. पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, इम्पॅक्ट आणि समोर विकेट हिटिंग होतोय की नाही, या 3ही गोष्टी पाहिल्या जातात. आणि हा जर पाहिला तर थोडासा जो पुढचा पाय स्क्वेअर ऑन झाला, लेग स्टम्पच्या बाहेर आला आणि त्याच्यावरती हा चेंडू आदळला गेला होता. त्यात करता पंचाने सांगितलं थोडासा पिचिंग बाहेर आहे, इम्पॅक्ट बाहेर आहे. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल. सन्मानजनक खेळलं. आता पंचांनी रिफर केले कमरेच्या वर किती हा चेंडू हाताळला गेलाय. ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये बीमर म्हटलं जातं, तसा बीमर चेंडू हाताळला गेला आहे की नाही. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आपण भरपूर काही गोष्टी पाहिल्या. व्हाईट बॉल पाहिला, आता एक सिक्सर, एक चौकार. श्याम आमच्या जोडीने जॉईन होतील. आपलं स्वागत आहे. या कॉमेंट्री बॉक्समध्ये घनश्याम भोईर जॉईन होतील. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात काय घडलंय काय नाही घडलंय. पंचाने पाहिलं, न्याहाळलं आणि त्यांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण बरोबर जरी आपण पाहिलं तर पंचांचं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे आणि त्यांनीच तिथे आपला निर्णय आपल्यात कळवलेला आहे. एक धावाने धावफलकावरती एकदा नजर टाकूया. षटकार, चौकार, त्यानंतर आलेली ही एक सिंगल धाव. स्कोरबोर्ड झालाय तो 14-14, एक अवांतर धावेचा समय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 62चा पाठलाग आहे आणि पहिलं षटक संपले 14 धावांचं. याचा अर्थ आता 24 चेंडूचा खेळ आहे आणि बरोबर त्याचे डबल 48 करायचे आहेत. 24 बॉल 48. नक्कीच वेलकम असेल तुकाराम मांगेला सर. नक्कीच एक गोड आवाज. आपण नेहमीच म्हणतो की क्रिकेट एक्सपर्ट ज्यांना आपण म्हणतोय नारंगी गावातील एक गोड आवाज, एक चांगले खेळाडू, आणि आज त्यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी आम्हालाही प्राप्त झाली. त्याबद्दलही आम्ही त्यांचे आभार मानतोय. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या या मैदानावरती सध्या आपण बघतोय ही स्पर्धा. आज स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि तुकाराम मांगेला सर तुमचाही आवाज आम्ही वानखेडे स्टेडियमवरती ऐकला. खूप छान वाटलं आम्हाला की एक आपल्या समाजाचा माणूस म्हणजे धनंजय पाटील असतील, चर्चा त्याची होईल, पण सध्या अक्षय आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि हा चेंडू स्क्वेअर हाताळलाय. तुकाराम मांगेले सर चर्चा त्या गोष्टीची होईल कारण आगरी कोळी समाजातील 2 असे दिग्गज समालोचक त्या वानखेडेच्या मैदानावरती आपण जर बघितलं तर तुमचा आवाज ऐकला. खूप साऱ्या कमेंट्स, बऱ्याचशा गोष्टी आल्या, त्याचीही चर्चा होईल. सध्या मॅचच्या दिशेने जाणार आहेत. अक्षय आलाय, पहिला चेंडू वाईट हाताळलाय, पण इथून जो 62 धावेचा पाठलाग आहे आणि तुकाराम मंगेला सर कालच्या म्हणजे 2 दिवसाच्या जर आपण जर विचार केला ना तर त्यावेळी 73 ही लागत होत्या. या सकाळच्या सत्रामध्ये त्या 73 धावाही चेस झालेल्या आहेत. त्यामुळे 62 धावा ज्या करायच्या आहेत 5 षटकांमध्ये, ते इथून थोडंसं सेन्सिबल खेळायला लागेल. जसा तुम्ही उल्लेख केला आणि सकाळच्या सत्रामध्ये काय झालंय, कारण हिवाळ्यातील दिवस आहेत आणि हे सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचं मैदान आहे ना, ज्याची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर सकाळच्या वेळेला ज्यावेळेला रेल्वे ट्रॅक आहे ना त्या दिशेने वारे आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने वाहतात. म्हणजे आपल्या आगरी भाषेत सांगायचं झालं तर ज्यावेळेला भाताची मळणी होते तर भात जेव्हा थोडंसं तूस बाहेर काढायचा तर सकाळी जसा वारा पाहिजे ना तसा तो वारा या मैदानावरती येतो. त्याच्यामुळे त्याची जी गरज होती ना ती गरज कदाचित फलंदाजाला फायदेशीर ठरते. आणि तुम्ही व्ही मध्ये जर खेळला, लॉंग ऑन क्षेत्र जर निवडलं तर त्याच्यामध्ये धावा. आता चांगली माहिती मागच्या 2 दिवसाचा इतिहास या स्पर्धेचा आपण यायला आहेत. जो मुद्दा तुम्ही चढला त्यावरती मी नक्कीच येणार, करणार बऱ्याच गोष्टीवरती चर्चा अपेक्षित आहेत. पण तुर्तास मॅचला होते सुरुवात. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. किरण येत आहेत.
झालेला बदल कोणाच्या फायदेशीर ठरणार आहे. थोडासा लांब वरती चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात केलेला आहे. दूरवरून खेळलं, लांबून खेळलं. आणि ज्यावेळेला तुम्हाला संधी मिळते बघा, ज्यावेळेला अक्षय आले, अक्षय थोडेसे कदाचित बाजूला गेले, संधी आले किरण यांना, आणि अशी संधी सोडायची नाही. जसं तुम्ही एका संधीचा उल्लेख केला, प्रत्येक संधी अशी समजायची बाबा पुढे मिळेल न मिळेल. त्यामुळे जसं म्हणता ना बाबा, अब नाही तो अभी नाही तो कभी नाही, प्रत्येक संधी त्याच दिशेने घ्या. मग तुम्ही ॲज अ बॅट्समन असा, ॲज अ बॉलर असा, ॲज अ कॉमेंटेटर असा, तिथे तुम्हाला 100% यायचं आहे, योगदान द्यायचं आहे. आता आपण विचार करतो बाबा पुढच्या वेळेला बघू, नंतर बघू, कारण मग माहिती का नंतर कधीच येत नाही. त्याच्यामुळे ही संधी महत्वाची होती. एक धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. अजून एक आवाज आणि आमचे मित्र प्रशांतजी आदवडे यांचं देखील आगमन झाले. आज जरा टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट पाहिलं तर भरपूर ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या आवाजामध्ये आपण ऐकल्यात आणि त्यांच्यासोबत समालोचन करण्याची कित्येक स्पर्धेमध्ये संधी आम्हाला देखील मिळालेली आहेत आणि त्यांचं देखील आगमन झाले. प्रशांतजी, आपलं सहर्ष स्वागत आहे या मैदानावरती, आपलं सहर्ष स्वागत. वेलकम प्रशांत आदवडे सर यांचं आगमन इथे या मैदानावरती झालंय. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सध्या मॅचच्या दिशेने जातोय आपण. पहिल्या चेंडूवरती आपण जर बघितलं गेलं तर सिंगल आले, त्यानंतर दुसरा चेंडू आतापर्यंत जर बघितलं तर डॉट बॉल आलाय. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पहिला सामना आहे आई भवानी मारंबलपाडा वर्सेस श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब बीचा संघ. यावेळी बॅटची एज लागले, तडम्याला क्षेत्ररक्षक आहे, पाहायचं आहे, फेकी खराब होते आणि त्यामुळे या चेंडूवरती एक धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 62 इथून पाठलाग आहे, पण सध्या 17 वरती संघ पोहोचलाय आई भवानी मार्बलपाडा. कारण विशाल सारखा एक फलंदाज आहे, त्यानंतर आपण जर बघितलं तर ध्रुवेश आहे, ध्रुवेश सारखा एक फलंदाज आहे. तुकाराम मांगेले सर, या धावा चेस करायच्या असेल तर कशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल? नाही, जशी सुरुवात झाली आहे तर तोच क्रम तुम्हाला कायम ठेवायचा आहे. बघा, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जसा धावा यायला हव्या त्या धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. तुमच्या बाहेरचा चेंडू ऑन द टोस खेळायचं होतं. चेंडूला स्वीपर कव्हरला फिल्डर आहे आणि परफेक्ट आहे. बघा, टीम खेळते कोपरीची संघ आणि अभ्यासनीश आले, त्याला माहिती ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा ठेवला, थोडासा फटका खेळला तर स्वीपर कव्हरला एक प्रोटेक्शन लावले. फिल्डिंग पोझिशन परफेक्ट आहे. या मैदानाची कदाचित इत्यंभूत माहिती त्यांच्याजवळ आहे आणि त्याचाही फायदा त्यांना होतोय. स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. जो बदल झाला ना, अक्षयच्या जागी किरण आलेत, तो बदल फिल्डिंग करा टीमला फायदेशीर ठरलाय. भाई चेंज किया है, थोड़ा सा बदलाव लाया है और उस बदलाव से थोड़ा सा प्रोग्रेस किया है कोपरी टीमने, असं म्हणावं लागणार आहे. धावा फलकावरती आहेत 18. मागच्या 4 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केल्यात. नक्कीच मागच्या 4 चेंडूवरती 4 धावा आलेत. कारण एक वाईटची जी आपण बघितली गेली, पण किरणचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडूवरती 3 धावा सध्या त्यांनी खर्च केल्यात. महत्वाची गोलंदाजी होते सध्या मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण थोडेसे फलंदाज इथून स्ट्रोक करताना थोडेसे लेट झालेत. जे अॅक्युरेसी होती बॉलवरती जाणं, ते नाही गेले, बॉलच्या रेषेमध्ये नाही गेले आणि त्यामुळे हा फटका नाही सजू शकले. पण इथून आपण जर विचार केला तुकाराम मांगेला सर, तर उजव्या हाताचा फलंदाज आहे, डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे. हवेचा झोत जो सकाळच्या सत्रामध्ये जो हवेचा झोत असतो तो डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी उपयुक्त असतो. बघा, किरणच्या टी शर्टचा नंबर 7 आहे. आता टीमला साथ देणारी कामगिरी त्यानेही केली. लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर बॅटल होतं, पण ते बॅटल बघूया. अगेन्स्ट द टर्न खेळायचं, कॅज्युअल, दॅट्स अ कॅज्युअल एफर्ट. एवढी शिथिलता झेल टिपण्यासाठी जर आपण पाहिलं तर बॉडी लँग्वेज सर्व काही दिसून आली. एकदम साधारण प्रयत्न केला गेला होता झेल टिपण्याचा. भाई, ये मौका था आपके लिए, ही संधी होती तुमच्यासाठी, ही संधी तुम्ही गमावले, जीवनदान लावले. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 14, या षटकामध्ये 5 धावा फलकावरती 19. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा या पहिल्या सामन्याच्या दिशेने येऊया. आपण बघतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हर्ष येतोय गोलंदाजी मार्क वरती. आणि नुकताच एक शेवटच्या चेंडूवरती जो झेल होता तो झेल नाही टिपू शकले. कसूब होते झेल खाली, थोडासा एफर्ट लावणं गरजेचं आहे. आणि तुकाराम मांगेला सर आमच्या सोबत जोडले गेले. चर्चा त्या गोष्टीची होईल, कारण कालच्या दिवसामध्ये खूप सारे झेल सुटले होते, आजच्या दिवसामध्ये एक झेल सुटलाय
आणि महत्वाचं आहे चर्चा का जेल का सुटली जातात त्याचीही चर्चा होईल. गोलंदाजी मार्कवरती हर्ष आलाय आणि तुकाराम मंगेले सर क्रिकेटचा हा खेळ आहे ना, हा खेळ खूप मेहनतीचा आहे. नाही, मेहनतीचा आहे, कष्टाचा आहे, त्याच्यापेक्षा सरावाचा आहे. तुम्ही ज्या कॅचेसचा उल्लेख केला, झेलाचा उल्लेख केला, तुम्ही जर सराव करताना फक्त बॅटिंग अँड बॉलिंग केली तर क्षेत्ररक्षण तुम्ही ऑप्शनला टाकता बाबा. पायावरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न अपील जरूर झालाय. लेग बायचा इशारा होतोय. त्याच्यामुळे आपण परीक्षेमध्ये जातो ना, ज्यावेळेला पेपर येतो आपल्यासमोर, काही प्रश्न मॅन्डेटरी असतात, ते तुम्हाला सोडवायचे असतात, काही ऑप्शनल असतात. आता लोकांनी काय केलंय, क्रिकेटचा खेळ पण असा केलाय, बॅटिंग बॉलिंग कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, आणि फिल्डिंग थोडंसं ऑप्शनलला टाकले. पण ऑप्शनल नाही आहे, हे कंपल्सरी आहे. इथे जर तुम्ही फिल्डिंग नाही केली ना, तुम्ही किती बॅटिंग करा, किती बॉलिंग करा, यश लाभणार नाहीये. हा सरावाचा प्रश्न आहे. तुम्हाला कॅचेस फार पूर्वी काय होत आहे माहिती का, एक प्रॅक्टिस सेशन असायचं, फक्त बॅटनं वरती बॉल मारायचा, कॅच घ्यायचे. आता तो प्रकार नाहीये. कदाचित तो प्रकार तुम्हाला पुन्हा एकदा आणावा लागेल, तर या कॅचेस सुटण्याचं प्रमाण थोडंसं कमी होईल. नक्कीच. आणि क्रिकेट खेळताना तुम्ही किती वर्षापर्यंत खेळता किंवा तुम्ही कसं खेळता, पण सराव तुम्हाला 1 ते 2 तास करावा लागेल. तुम्ही मग त्या सरावामध्ये मॅच खेळताना चर्चा त्याची होईल. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटला सध्या आपण बघतोय किरण आहेत, चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होतंय. आणि या चेंडूवरती सध्या आपण बघितलं गेलं तर एकच धाव येते आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. सध्या आपण बघतोय तर 21 धावा. आणि नक्कीच तुकाराम मंगेले सर जर विचार केला तर म्हणजे आपण सांगतो सरावाचा, सध्या आपण ज्या गोष्टीवरती विचार सुरू आहे की सराव, मग तुम्ही त्या सराव करताना एखाद्या टुर्नामेंटमध्ये 50 धावा केल्या तर त्यानंतर असं नाही की आपण सराव करणं बंद केलं पाहिजे. सराव तुम्हाला सातत्याने ठेवणं गरजेचं आहे. आणि सराव ठेवाल तर नक्कीच तुम्ही एक चांगला क्रिकेटर, एक चांगल्या आपल्या गावाचं नाव, आपल्या शहराचं नाव आणि आपल्या या राज्याचं नाव चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकता. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय, पण फटका फसला होता तिथे. मला वाटतं की बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही झाला असं वाटलं होतं की एका क्षणाला बॅटला स्पर्श झालाय. पण इथून जर विचार केला तर 1 धाव आली या चेंडूवरती. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर 4 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 3 धावा आल्यात. याचा अर्थ काय माहिती का, पहिल्या 6 चेंडूमध्ये तुम्ही 14 धावा केल्या आणि नंतरच्या 9 चेंडूवरती फक्त 8 धावा केल्यात. पहिल्या 6 चेंडूवरती 14, त्यानंतर याचा अर्थ कमबॅक केले. कमबॅक केले कोपरी बी टीमनं या सामन्यामध्ये कमबॅक केले. आता तयारी आहे, बॅटच्या वरच्या कडेला लागला, शॉट पाहिला, झेल टीमला गेलाय. एक आहे, थोडासा दबाव वाढतो, प्रेशर वाढतो, प्रेशर मध्ये गमावलाय पहिला विकेट, पहिला गडी बाद. व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय नाईक काका यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सर, तुमचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज दाखल होईल. आणि म्हटलं होतं जेव्हा या इनिंगला सुरुवात झाली, तुकाराम मंगेले सर तुमच्यासोबत आम्ही जेव्हा जोडले गेले या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, तेव्हा पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. तेव्हा एक आपण एक चर्चा केली होती की आता ही स्ट्राईक रोटेट तुम्हाला ठेवायची आहे, कारण 5 षटकांचा हा मॅच आहे आणि त्यामुळे तुम्हाला 62 म्हणजे 62चा पाठलाग आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही स्ट्राईक रोटेट ही ठेवावी लागेल. पण दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 आल्यात. नाही, याला कारण असते, म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला स्ट्राईक रुटेटचा, धावफलक चालत ठेवायचा आहे, हलता ठेवायचा आहे. कारण त्या धावफलक आणि पाणी एकासारखं असतं. पाणी एका ठिकाणी थांबलं ना का थोडंसं खराब होतं, गडूळ होतं. स्कोरबोर्ड एका ठिकाणी थांबला ना मग परिस्थिती खराब करते. तसं आहे, पाणी थांबलं ते खराब होतं, गडूळ होतं. पाण्याचा प्रवाह चालू ठेवायचा, तसा स्कोरबोर्डला चालू ठेवायचा आहे. दुसऱ्या बाजूला कोपरी बीनं म्हणजे मारंबलापाडा टीमनं, आईबावनी टीमनं स्टार्ट चांगला केला, पण स्टार्ट से नाही भाई, एंड से आपको पहचाना जाता है. तुम्ही सुरुवात केली पण शेवटही तुम्हाला करायचं आहे. इथे तर एंड चांगला केला नाही ना, ते या स्पर्धेमधला दी एंड तुमचा होऊ शकतो. त्याच्यामुळे स्टार्ट तुम्ही केलाय, फिनिश तुम्हाला करायचं आहे. पण कोपरी बी सांगते की फिनिश आम्ही करणार, फिनिश आम्ही करणार. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता, मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आज किरण भरपूर बिझी आहेत. किरणच्या दिशेने चेंडू जातोय धावत. याच करता म्हटलं काय थ्रो केलाय किरणनं. भाई हे साधे सुधे किरण नाहीये, आशेचं किरण आहे, टीम की उम्मीद की किरण आहे. आणि त्यानं काय थ्रो केलाय, विकेट धावाच्या स्वरूपात, गडी बाद.
त्या पद्धतीने बाद झाले. थ्रो आलाय पकड थोडेसे नाराज आहे. पण भाई कॉल करणार था आपको. तुम्ही ही नाराजगी आता जी दाखवतात ना एनपीएनच्या स्क्रीनवरती, जी नाराजगी तुम्हाला कदाचित ती दुसरी धाव घेताना दाखवायची. बघा क्रिकेटच्या भाषेमध्ये तुम्ही सरावाचा उल्लेख केला. ज्या वेळेला तुम्ही दुसरी धाव घ्यायची ना, मग स्ट्राईक कॉलिंग कोणी करायची होती इन फ्रंट ऑफ द विकेट. ज्यावेळेला समोर चेंडू येणार ना तर कॉलर असतो, कॉलिंग असते स्ट्रायकर यांची. तुम्हाला माहिती होतं 2 रन होतील न होतील, कॉलिंग तुम्हाला करायची होती. पण आता काय झालं, नवीन पोरं आहेत, जास्त कॉल कोण करत नाहीत. प्रत्येक जण व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरती मेसेज करतात, कॉलिंग करत नाही भाई. कॉलिंग कोण करत नाही. आताही कॉलिंग नाही झाली, मिसकम्युनिकेशन झालंय आणि इथे विकेट पंकजच्या रूपानं गमावलाय. नक्कीच. आणि अगोदरच्या आपण चेंडूवरती जर विचार केला तर विशाल सारखा फलंदाज बाद झालाय. पंकजकडे ती ॲबिलिटी आहे पण कॉलिंग नव्हतं. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक प्रवीण याला आपण सध्या बघतोय, फलंदाज आलाय, नवीन दाखल झालाय. पण हर्षने इथून चांगली गोलंदाजी केली. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आतापर्यंत आणि या षटकामध्ये जर विचार केला तर 7 धावा खर्च केल्यात, 4 धावा खर्च केल्यात आणि इथून जर विचार केला तर 2 महत्वाचे खेळाडूही बाद केलेत. म्हणून हर्षने या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. आणि आलेख जर बघितला एनपीएनच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकता. लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग एनपीएनच्या स्क्रीनवरती बघू शकता. ज्या कोणी एनपीएनच्या यूट्यूब चॅनलवरती कोणी गेलं नसेल तर बघा, एनपीएल तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा आणि सर्च केल्यानंतर थांबू नका, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि लाईक तर तुम्ही करतातच. त्याच्यामुळे या स्पर्धेच्या निमित्तानं येणाऱ्या काही स्पर्धा आपण 12 चेंडूचा खेळ आहे, 38 धावा करायच्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय, 24 धावा धाव फलकावरती आहेत. कहाणी बदललेली आहेत. आणि जर आपण आलेख बघितला ना थोडासा खाली खाली आलाय. पहिला तुम्ही 14 वरती गेलं, त्याच्यानंतर हळूहळू खाली आला. मागच्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा, फक्त सिंगल सिंगल सिंगल. आणि त्याच्यामध्ये विकेट किती गमावले, धावात गमावला, विशालला गमावलं, अजून एक विकेट जर आपण पाहिला तो गमावला. त्याच्यामुळे 3 विकेट ज्या गमावल्यात ना त्याचा परिणाम इथे झालाय. नक्कीच. पण आता नवीन गोलंदाज आलाय सध्या आपण बघतोय. 12 चेंडू 38 धावेची आवश्यकता आहे सध्या आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पियुष आलाय आणि पियुषच्या हातामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 4 फ्रेश गोलंदाज वापरलेत. म्हणजे तुकाराम मांगेले सर हा चेंडू हाताळल्यानंतर ही चर्चा होईल या चेंडू या मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की बाबा ज्यावेळेला 3 षटकामध्ये तुम्ही 24 धावा वरती थांबवले, मागचे 2 षटकं चांगले हाताळलेत. कोपरी बी न मागची 2 षटकं चांगले हाताळल्यात, मग थोडासा वेळ का घेतला. क्रिकेटचा खेळ वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही तसं म्हणतात ना, म्हणजे माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेले सांगता येणार नाहीये. बरोबर तुमच्या दिशेने सर्व मोमेंटम होतं. मोमेंटम चेंज करण्यासाठी एक सिक्सर पाहिजे, थोडा एक सिक्सर पाहिजे मोमेंटमला चालवण्यासाठी. कटारा पडला, थोडा बाहेरच्या दिशेने निघून गेला. ही पुढची पिढी आहे, जसं आपण उल्लेख करतोय कोपरी बीची ही पुढची पिढी आहे ज्या पद्धतीने खेळतायत. आणि ज्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे ना, कैलासवासी यादव भालचंद्र पाटील, वन ऑफ द ग्रेट. म्हणजे जसा ज्यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली, त्यांना जवळनं पाहण्याची संधी मिळाली, एक अष्टपैलू खेळाडू, एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून कैलासवासी यादव यांचं नक्कीच नाव घेतलं येईल. आणि त्यांच्या स्मरणार्थ कदाचित त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा आहे. आणि पहिलाच मॅच रंगलाय बरोबर मैदानावरती. नक्कीच. तुम्ही उल्लेख केला की खरोखर म्हणजे मी फक्त जवळून बघितलंय, तुम्हाला तर खेळाची संधीही प्राप्त झाली. एक वन ऑफ द बेस्ट प्लेयर आपण कोपरी गावातून बघितलं गेलाय. सध्या डॉट बॉल आल्यात, चर्चा या गोष्टीची होईल. पण सध्या तरी विचार केला तर आता श्री सत्यनारायण कोपरी बीच्या संघासोबत खूप छान पद्धतीने खेळ सुरू झालाय. 2 गोष्टी पाहिल्या, म्हणजे मागच्या चेंडूवरती 2 गोष्टी पाहिल्या. एक तर बॅट्समॅनचा बॅट स्विंग पाहिला आणि गोलंदाजाचा आउट स्विंगर पाहिला. 2 गोष्टी आहेत. पडला थोडंसं बाहेर, थोडंसं कोणा बदलतोय. आणि ज्यावेळेला टेनिस बॉल क्रिकेट अशा पद्धतीने फिरवण्याची कळा तुमच्या जवळ आहे ना, याच्याकडे तुमची क्षमता आहे. याच्यामध्ये थोडंसं प्रोग्रेस करा, थोडं अपडेट ठेवा, अपग्रेड ठेवा. प्रतिभावान खेळाडू आहे गोलंदाजी मार्कवरती. ही बघा, ही प्रतिभा आहे. मी म्हटलं ना बॅट्समनची बॅट स्विंग होते पण कुठल्या बाजूला, नाही लाईनला बघत नाही लेनला बघत, फक्त बल्ला घुमताय भाई. लेकिन हवा चलती है, हवा चलती है खाली, गेंद बल्ले पे नहीं आती है. असा खेळ सध्या मैदान. 3 डॉट बॉल. नक्कीच 3 डॉट बॉल आलेत आणि प्रवीण पूर्णपणे प्रेशर मध्ये आहे. कारण प्रवीणचा जर विचार केला तर बॉलच्या रेषेमध्ये नाही जात, जागेतून खेळण्याचा प्रयत्न तिथून आपण बघतोय आणि त्यामुळे ते चित्र पाहायला भेटले गेलंय. आता सफल झाले पण खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू सरळ आपण जर विचार केला तर लेग बाईचा इशारा येतोय. सध्या आपण बघतोय सफल झाले होते फलंदाज, आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर आले होते आणि त्यामुळे लेग बाईच्या रूपामध्ये 1 धाव होते. नाही, या षटकामध्ये काय झाले माहितीये का, या षटकामध्ये पहिले 3 चेंडू डॉट बॉल हाताळल्यात. या 3 डॉट बॉल मुळे प्रेशर वाढला. 12-38चा मॅच होता
आणि गोलंदाजी मार्कवरती कोण आहे? पियुष आहे. आणि जेव्हा गोलंदाजी मार्कवरती पियुष आहे आणि त्याच्या गोलंदाजांना कोपरी खुश आहे. पियुष आहे आणि पूर्ण डगआउट सध्या खुश आहे. जशा पद्धतीने गोलंदाजी त्यानं हाताळलेली आहेत. आता लेफ्ट हँडर आहे, डाव कुरागवा ही क्षमता आहे. आता स्ट्रॅटेजी काय आखणार पियुष? स्ट्रायकरला फलंदाज रेडी आहे. हा आत येणारा चेंडू होता. हे षटक सुंदर हाताळलंय. या षटकामध्ये कदाचित धावा जे रोखण्याचं काम होतं, म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये निर्माण केलेला दबाव, किरणचं ते षटक आणि तिथून झालेला प्रवास आणि आता पियुषचे षटक पूर्णपणे शिकंजा कसली आहे, पूर्णपणे पकड घट्ट बसवले कोपरी बीने या सामन्यावरती. नक्कीच खूप छान पद्धतीची गोलंदाजी होते. चर्चा त्या गोष्टीची होईल कारण पियुषच्या हातामध्ये जेव्हा चेंडू देण्यात आला तेव्हाही खूप चर्चा सुरू होती की आपण अगोदर जे 3 गोलंदाज काढले होते त्यांना देण्याचा प्रयत्न, पण पियुषने जो विश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळलाय आणि प्रवीणला पूर्णपणे बांधून ठेवले क्रीजवरती. हे सांगणं काय वायवं ठरणार नाही. प्रवीणला खऱ्या अर्थानं म्हणजे प्रवीण म्हटलं का थोडंसं प्रावीण्य असतं, थोडंसं स्पेशालिटी असते. पण या षटकामध्ये पियुषनं जसं मी उल्लेख केला खुश करून ठेवले. फक्त एक लेग बाईस आणि एक अशा 2 धावा या षटकामध्ये आल्या. आणि समीकरण काय होतं बघा, पहिला षटक संपल्यानंतर 24-48चा सामना होता आणि आता 6-36चा आलाय. 3 षटकामध्ये फक्त 12 धावा. तुम्ही म्हटलं होतं सकाळच्या वेळेला धावा येतात, आता आज काय धावांचा थोडासा दुष्काळ पडलाय की काय पहिल्या सामन्यामध्ये. पण दुष्काळ नाही पडलाय. शॉर्ट सिलेक्शन चुकले, फटक्यांची निवड चुकले आणि महत्वाच्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही विकेट गमावलेत ना तो आहे. कदाचित कोपरी टीम तो एक चेंडू अक्षयने हाताळला, त्याच्यानंतर झालेला बदल पथ्यावरती पडलाय. नक्कीच आणि तो बदल सध्या आपण बघतोय खूप छान पद्धतीचा रिझल्टही पाहायला भेटतोय. कारण तो बदल झाला म्हणून पूर्णपणे आई भवानी मार्मलपाडा संघाला 26 वरती सध्या रोखलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष हातामध्ये आज सध्या चेंडू दिलाय. चांगला चेंडू हाताळला गेलाय. सध्या आपण बघतोय डावखुरी आताचा फलंदाज आहे पण तोही स्ट्रगल करतोय. कारण आतापर्यंत जर विचार केला तर दुर्वेशला पूर्णपणे मोठा फटका खेळू दिला जात नाही. महत्वाचं ते आहे कारण दुर्वेशच्या बॅटमधून अजूनही मोठा फटका आला नाही. डावखुरी आताचा सध्या बॅटर आहे पण पूर्णपणे बांधून ठेवलाय. कंट्रोलमध्ये म्हणजे मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीयेत. किंबहुना जी लाईन अँड लेन ठेवले ना त्याच्यावरती कुठला फटका खेळावा आणि खेळू नये या थोड्याशा द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाजाला पाहिलंय. शेवटचं षटक आहे. जवळपास क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जाय तर औपचारिकता बाकी. लाईन थोडीशी दिशा भरकडली. लेग स्टंपच्या बाहेर पंच वळतात आपल्या बाजूला. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. आणि पहिल्या सामन्यामध्ये बऱ्याच गोष्टी दाखवल्या. एक तर सुरुवात कोपरी संघाने देखील धमाकेदार केली होती. कौस्तुभची बॅटिंग आपण पाहिली होती. मध्ये कोपरी संघ देखील अडखळला पण शेवटी धावा आल्या. हे स्कोरबोर्डला तिथे उभारू शकलं आणि त्यानंतर तीच कहाणी इथे आहे. याचा अर्थ सुरुवात तुम्ही चांगली करता, तुम्हाला फिनिश करता येत नाही. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह जरूर केला पिश बरोबर लॉंग ऑफला फील्ड करतील. याचा अर्थ प्रत्येक वेळेला म्हणजे खेळाडूंना जसा सरावाचा उल्लेख केला तसा काही गोष्टी शिकण्यासाठी असणार आहे. काही गोष्टी तुम्हाला समजाव्या लागतील. अशा सामन्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळता स्टार्ट मिळवता सुरुवात मिळवता त्यावेळेला ती सुरुवात तुम्हाला कंटिन्यू ठेवायची. त्याचं सातत्य कामगिरीमधले सातत्य कायम ठेवायचं आहे. कधी ती राखली गेली नाहीये या सामन्यामध्ये. नक्कीच स्ट्राईक रोटेट नाही झाली गेली त्यामुळे इथून दोन्ही फलंदाजांवरती प्रेशर आलं आणि त्यानंतर विकेट गेले. पण सध्या आपण बघतोय पुन्हा एकदा उंची गाठले. किरणने प्रयत्न सुरू केलाय पण नाही पोहोचू शकले या चेंडू पर्यंत. आणि या चेंडूवरती सध्या आपण बघतोय एकच धाव येते. किरण सध्या फ्रेम मध्ये येत असताना आपण बघतोय आणि किरणने हाताळलेली ती गोलंदाजी आतापर्यंत जर विचार केला तर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बीचा संघाचं आशेचं किरण पाहायला भेटलं जाते. सध्या बघतोय आपण या षटकामध्ये जर विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. 3 चेंडू 32 धावेची आवश्यकता आहे आणि हा मॅच पूर्णपणे आपल्या पकडमध्ये आणण्याचं काम सध्या क्षेत्ररक्षण करणारा संघ पाहायला भेटतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न रोहिदास पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय. चर्चा दिवसभर या गोष्टीची राहील का हेही महत्वाचं आहे कारण सराव असणं गरजेचं आहे. अशा वेळेला ज्यावेळेला झेल सुटू बघा धावत झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला. शेवटच्या क्षणी थोडासा झेल जो सुटला गेलाय त्याच्या भरपूर गोष्टीची होईल. पण आता कोपरी बी संघ पाहिला तर विजयाच्या अगदी उंबरट्यावरती अगदी विजयाच्या समीप पोहोचलाय, जवळ पोहोचलाय आणि आता काही चेंडूची प्रतीक्षा आहे. 31 धावा जरूर धावफलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होता. तर शेवटचा बॉल बाकी आहे. सुरुवात चांगली केली होती. मारंबलपाडा टीमनं सातत्य राखता आला नाहीये आणि ते पराभवाच्या छायेत गेलेत.
नक्कीच पराभवाच्या छायेत जात असताना कारण सातत्य नाही राहिलं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेवटचा चेंडू बॅटची एज आता आणखीन एक झेल सुटलाय पण इथून हा झेल सुटला तरी श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बीचा संघ या पहिल्या सामन्यामध्ये विजय घोषित करतोय. दुसरा मॅच येईल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. संघ जर आपण बघितला तर जयदुर्गा रायपाडा संघ वर्सेस पांडवाज 11 कातकरीपाडा या दोन संघामध्ये आपल्याला हा मॅच पाहायला भेटेल. जयदुर्गा रायपाडा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि आपलं डिसिजन क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर पांडवाज 11 कातकरीपाडा संघाला विनंती असेल की आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या बाजूला खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय. मॅच आणि, मध्ये आपण पाहिली तर पहिलाच सामना होता आणि प्रथम फलंदाजी करताना सत्यनारायण कोपरी नक्कीच, बी संघाने केल्या 61 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 31 धावांची खेळी कौस्तुभची पहिली. अक्षयची छोटा कॅमिओ होता 17 धावांचा. किरणचं ते 5 धावांचं योगदान. एक हँडशेक करून आपण बाहेर यायचंय. मारमलपाडा टीम गोलंदाजी पहिली तर एक विकेट जतीन आणि याच्या नावावरती होते. दुर्वेश थोडेसे महागडे ठरले. पाटला करताना स्टार्ट चांगला केला होता. विशालच्या 16 धावांची खेळी आणि बाकी कोणी करू शकला नाहीये. एक षटक कौस्तुभचं महागडं धरून ठरलं पण ते किरणचं एक षटक ज्याच्यामध्ये केलेलं कमबॅक विकेट नाहीये पण 51 केलं त्यांनी हाताळलं. पियुषची चांगली गोलंदाजी पाहिली. 2 षटकं हर्षची ज्याच्यामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. एक चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स केलाय कोपरी ब संघानं बी संघानं आणि हा सामना जिंकलाय 30 धावांना हा सामना जिंकलाय. अभिनंदन कोपरी बी संघ आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि विनंती असेल दोन्ही संघाची काय फॉर्मॅलिटीज आहेत ती पूर्ण करायची आहेत. विशाल पाटील अँड कंपनी आपल्या विनंती असेल की आपली काय फॉर्मॅलिटीज आहेत ती पूर्ण करा कारण स्पर्धा खूप छान पद्धतीने आयोजन नियोजन केलंय. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदलही होईल. चेक आलू चेक टेस्ट आलू चेक टेस्ट आलू चेक टेस्ट आलू चेक टेस्ट सुस्वागत. आलू चेक आलू चेक आलू चेक आलू चेक टेस्ट आलू चेक टेस्ट आलू चेक टेस्ट आलू चेक टेस्ट चेक चेक टेस्ट चेक टेस्ट चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे मिस्टर कौस्तुभ. या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनंती असेल आदरणीय सन्माननीय नाईकजी काका साहेब आहेत आणि काकांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. छान पद्धतीचा खेळ आपण बघितलाय. वेलकम अक्षय, कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान. चला कौस्तुभ आपण या. सध्या आपण बघतोय नाईक काकांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅच दिली जाते. कौस्तुभ आहेत आणि कौस्तुभने छान गेम खेळ केलाय. 31 धावा बनवल्या आपल्या संघाला आणि तिथून चांगल्या टोटल पर्यंत पोहोचवलं म्हणून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर कौस्तुभ. कॉंग्रॅच्युलेशन कौस्तुभ. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये हलकासा बदल होईल. आपण बघतोय एक हिंदी कॉमेंटेटर प्रशांतजी आदवडे सरांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सर, पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच श्याम. खेळाचा राजा म्हणजे क्रिकेट. या अद्वितीय अद्भुत खेळाने जगभरातील कोट्यावधी क्रीडाशौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य केले आहे. चिकाटी, समर्पण, जिद्द भावना, संघभावना, खेळावरील नितांत प्रेम, एम एस धोनीचा शांत शहाणपणा, विराट कोहलीचा आवेगपूर्ण उत्साह, ऋषभ पंत विरुद्ध सेवागची प्रचंड आक्रमकता, एबी डिव्हिलियर्स सूर्यकुमारची विस्मयकारक फलंदाजी, बुमराचे घातक यॉर्कर, क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकरची सभ्यता,
क्रिकेटच्या सौंदर्याचा अनिश्चिततेचा उत्सव साजरा करत असताना आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जात असतो. आणि तुम्ही जर मैदानावरील खेळाडू असाल किंवा क्रीडा शौकीन असाल तर नकळतपणे या खेळाच्या राजा क्रिकेटबरोबर जोडले जातात. जसं आज सत्यनारायण कोपरेच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या अतिशय सुंदर अशा मैदानावरती जोडले गेलेले आहात. त्याचबरोबर अनेक प्रेक्षक लाईव्ह देखील या संपूर्ण क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेचा तिसरा दिवस, दुसरा सामना मैदानावरती अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी तुकाराम मांगेला त्याचबरोबर श्याम यांचा आवाज ऐकला. धनंजय या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, यजमान आहेत. सत्यनारायण कोपरीच्या माध्यमातून 5 वर्षानंतर, तब्बल 5 वर्षानंतर एक मानाची स्पर्धा ते पुन्हा एकदा घेऊन आलेले आहेत. अनेक वर्ष सातत्यानं आपण या ठिकाणी अगदी 60-60, 62-62, 70-70 संघ खेळताना पाहिलेले आहेत. अत्यंत महत्वाचा सामना. सामन्याला सुरुवात होते. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. बेनीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. पावलपेचे षटक आहे. या षटकातला पहिला चेंडू आहे. टप्पा पडणं थोडासा आतमध्ये येणारा चेंडू आहे. बॅट कड घेतोय आणि फ्लाइंग स्लिपमध्ये गेलाय. एकच धाव आणि या एकेरीनं धावसंख्या आता फलंदाजाचं खातं खोलं जातं. फलंदाज रामदास, बेनीचा फलंदाज आहे. सूरज स्ट्रायकर एंडला. षटक क्रमांक 1 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्पण. सामना अटीतटीचा होईल कारण दोन्ही संघ मातबर आहेत. छान जुगलबंदी आपल्याला बघायला मिळेल. बॅट आणि बॉलमध्ये दोन प्रेक्षकांना पाहायला मिळेल. फ्लाइंग स्टिप, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज दर्पण. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आहे. बॅकपुढे जाऊन पॉईंट करून खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ. आघाडीचा गोलंदाज दर्पण खूप चांगली कामगिरी करत असताना आणि आता गुडने स्पॉटवरती तो गोलंदाजी करतोय. समालोचन कक्षाकडनं त्याचा मारा ऑफ साईडला थर्ड मॅन पॉईंट कव्हर. त्यानंतर लॉकअपचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती मिड ऑन सर्कलमध्ये डीप मिड विकेट बाउंड्री लाईनवरती. ओ खूप चांगला चेंडू. टप्पापर्यंत उसळी घेतोय. चेंडू खेळलाय लॉंगॉपला. क्षेत्ररक्षक आहे खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा घेत या ठिकाणी 2 धावा पूर्ण केले गेलेले आहेत. तिसरी धाव घेतली जाते. 7 तास 3 धावा पूर्ण. त्यामुळे डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर होतोय. आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहताय NPN या यूट्यूब चॅनलवरती. देवा तुमचंही सहर्ष स्वागत आहे. एक व्यावसायिक कॅमेरामन म्हणून त्यांनी काम केलंय वेगवेगळ्या ठिकाणी. ती देखील मी माहिती देईल. क्रिक बस तुम्ही पाहत असाल तर तिथे देवास काळजी असं म्हणावं लागेल. ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटला चेंडू हवेमध्ये पकडला झेल. अत्यंत उत्तम प्रकारचा झेल. पहिला धक्का, पहिला गडी बाद. झेल टिपायचं होतं. ऍक्शन रिप्ले पहा. ऑफ स्टंपवरचा चेंडू होता. ऑन साईडला खडे खेळला. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. उत्तम प्रकारचा झेल टिपला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण. कारण मागे जाऊन झेल टिपणं तितकंसं सोपं नसतं. पुढे धावत येऊन झेल पकडणं सोपं असतं, परंतु हा झेल तितकासा सोपा नव्हता. दर्जेदार कामगिरी क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्या 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सूरज 3 वरती खेळतोय. रामदासनं केले 1 धाव 2 चेंडूमध्ये. तर दर्पणचं हे षटक प्रभावी ठरते. जयदुर्गा रायपाडा संघाकडून आघाडीचा गोलंदाज अप्रतिम कामगिरी करत असताना तिसऱ्या क्रमांकावरती भरत संधी मिळालेली आहे. स्कोरर म्हणून आमच्या बरोबर आहेत मित्र किरण. समालोचक कक्षामध्ये सुप्रसिद्ध समालोचक तुकाराम मांगेला सर. त्याचबरोबर या स्पर्धेचं शानदार आयोजन श्री सत्यनारायण स्पोर्ट क्लब कोपरीच्या माध्यमातून तब्बल 5 वर्षानंतर ही स्पर्धा या ठिकाणी या सत्यनारायण कोपरीच्या मैदानावरती पाहायला मिळते प्रेक्षकांसाठी. दर्पण गोलंदाजी मार्कवरती. डावखुरा फलंदाज स्ट्रायकर असेल भरत.
आणि आघाडीच्या गोलंदाज दर्पणनं अतिशय दर्जेदार कामगिरी केली, शानदार गोलंदाजी केलेली आहे. सुरेख चेंडू ऑफस्टमच्या थोडासा बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर जाऊन खेळायचं होतं. ऑन साईडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने केला, परंतु त्याला फारसं यश मिळालं नाहीये. एकच धाव, एकेरीनं धावसंख्या 5. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पांडवाज 11चा संघ प्रथम बॅटिंग करत असताना बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी पाहत आहे. तमाम प्रेक्षकांचं स्वागत जे आता लाईव्ह या ठिकाणी या क्रिकेटचा खेळाचा आनंद घेत आहेत आणि निश्चितच चांगल्या कमेंट्स देखील तुमच्या येत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ दर्पण 5 चेंडूमध्ये 5 धावा, 1 गडी त्यानं बाद केलाय. ऑन साईडला मिड ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट सीमारेषेवरती, स्क्वेअर लेग, त्याचबरोबर फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक. अकुटपदा चेंडू हुक केलाय, चेंडू सीमारेषा पार जाईल का? वेगानं आउटफील्ड थोडंसं स्लो आहे, त्यामुळे 2 धावा पूर्ण झाले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावाचा प्रयत्न नाही आहे. आणि पहिल्या षटकात अफलातून कामगिरी करत असताना दर्पण 1 षटक 7 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलाय. धावसंख्या 7 एका गडीच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. देव नाटुसकर आपल्याबरोबर आहेत आणि क्रिक्स बस सर, तुकाराम सर आपण बघितलं ना, तिथे कॅमेरा म्हणून त्यांनी काम केले. tenniscricket.inच्या सगळ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत संपूर्ण भारतातल्या. आज त्यांचा स्वतःचा चॅनल आहे NPN आणि खूप चांगल्या प्रकारचं लाईव्ह टेलिकास्ट देखील आपल्याला बघायला मिळते, नीट अँड क्लीन. देव, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. देवा काळजी. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. सूरज 5 वरती खेळतोय, भरत अजून रंगात आलेला नाही, तो 1 वरती खेळतोय. तर जतीन पाटील हुकमाचे एक का हा एक खेळाडू ज्याने खूप चांगली कामगिरी केली आणि आता समालोचन कक्षामध्ये तुकाराम मांगेला सर देखील जॉईन होत आहेत. स्वागत आहे आपलं. धन्यवाद. आपण प्रशांतजी आदवडे यांचा आवाज आपण ऐकत होता. पहिले षटक जसा तुम्ही उल्लेख केला, गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. कुटप्याचा चेंडू खेळायचा होता, लवकर थोडंसं कमिट झाले होते. चेंडूच्या उसळीला कदाचित समजू शकले नाही. थोडासा जो बाउन्स होता त्या बाउन्सनं थोडंसं बीट केलं. आणि जसं तुम्ही NPNचा उल्लेख केला, बघा नवीन नवीन चॅनल येतात, नवीन नवीन युट्यूब ब्रॉडकास्टर असतात, पण सर्वात महत्त्वाचं असतं फोकस राहणं. आणि कदाचित NPNनं ते केले. आणि ज्यावेळेला तुम्ही एखाद्या मोठ्या चॅनलला काम करून किंवा तिथे का आलेला अनुभव आहे ना, तोही तुम्हाला फायदेशीर ठरतो. आणि तोच NPNच्या थोडासा फायदेशीर ठरला आहे या ब्रॉडकास्टिंगमध्ये. राऊंड विकेट मारा केला जातोय. सुरेख गोलंदाजी. जेव्हा बॅट्समन लेग स्टंपच्या बाहेर जातो तेव्हा टेलिग्राम मिळते जतीन पाटीलला सुंदर गोलंदाजी करत असताना. आणि तो चेंडू स्टंपमध्ये ठेवतो, जे आता जास्त ऑफस्टमच्या बाहेर ठेवत नाही. फॉलो खूप चांगला करतो जतीन पटेलच येते सातत्यानं. पाटील मैदानावरती आहे. धावसंख्या 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सूरज 5 वरती खेळतोय, तर भरत 2 वरती. महत्वाचं षटक आहे तुकाराम सर. आतापर्यंत या षटकामध्ये जतीननं सुंदर कामगिरी, अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली. आणि इतकी वर्ष खेळल्यानंतर आलेला तो प्रदीर्घ अनुभव जतीन पाटील यांच्या गाठीशी देखील आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती अशा ज्यावेळेला पहिलं चांगलं षटक आले, दबाव निर्माण झालाय, त्या दबावाला तुम्हाला वाढवायचं आहे, प्रेशर अजून वाढवायचं आहे. दुसऱ्या बाजूला कातकरी पाड्याकडनं देखील विचार करणार होता, हाही थोडंसं दूरवरून खेळलं होतं. आता की खेळायचं होतं पॉईंटच्या का कव्हरच्या डोक्यावरनं माहिती नाही का, बॅट त्याचा फ्लो गेला होता, थोडासा बॅटचा फेस ओपन झालं होतं, बाहेरची कडा आणि पाठीमागे फ्लाइंग सी वाटतात. शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये फील्ड केले गेले. 1 धाव स्कोरबोर्डमध्ये. एक सिंगलनं चाललंय. पण ज्यावेळेला तुम्ही पॉवर प्लेचं षटक आहे ना, त्यावेळेला षटकार चौकार पाहिजे. किमान 2 षटकामध्ये 20+ धावा, 25 धावा अपेक्षित आहेत अशा सामन्यामध्ये. अगदी बरोबर. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील प्रभावी होते. अचूक आणि तिखट मारा केला जातो गोलंदाज जतीन पाटीलकडून. धावसंख्या 9 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राऊंड विकेट मारा. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. गुडले स्पॉट म्हणजे 4 मीटर आणि 2 मीटरचा उत्तम वापर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर बुंद्यात टाकलेले चेंडू देखील प्रभावी ठरत आहेत. अतिशय शानदार कामगिरी जतीन पाटील या ठिकाणी करत असताना प्रभावी मारा केलाय. धावसंख्या 9 वरती थांबलेली आहे. तुम्ही बरोबर उल्लेख केलात की पॉवर प्लेमध्ये तुम्हाला पॉवर दाखवायचे, पण इथे आता गोलंदाज आपली कला दाखवत आहेत. आणि त्याला कारण आहे, ज्यावेळेला राईट आर्म राऊंड द विकेट एक अँगल क्रिएट होतोय बघा. जसं बोलायला थोडंसं स्टंपच्या जवळ येतात, लांब जातात. आता थोडेसे जवळ आले होते, त्याला कारण होते की ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा ठेवायचा होता. हे सगळे चेंजेस आहेत. फिल्डिंग ज्याचा उल्लेख आपण करतोय, क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. ते इथे खराब क्षेत्ररक्षण पाहिलं, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. या चेंडूवरती नाराजगी जरूर आहे.
थोडेसे नाराज जरूर आहेत का बाबा इतकी मेहनत जर तुमचे गोलंदाज घेतात तर त्यांना क्षेत्राची साथ लावणं गरजेचं आहे, ती लाभत नाहीत. या एक एक धावांचं मोल कधी लक्षात येईल त्यावेळेला धावांचा पाठलाग होईल. या 2 धावांनी धावफलकामध्ये थोडीशी वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 1-1 11 वरती. हे षटक अत्यंत सुंदर आहे. चांगली कामगिरी केली. फक्त 4 धावा खर्च केल्या. धावसंख्या 11. नेल्सन आकडा 11ला 1. षटक क्रमांक 2. शेवटचा चेंडू या षटकातला निर्णायक चेंडू. आघाडीचे गोलंदाज जतीन. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू अत्यंत सुंदर आहे, कारण चेंडू रिलीज करत असताना बॅट्समनचा एक पाय आपण पाहू शकतो अगदी लेगस्टमच्या बाहेर गेला होता. पुन्हा एकदा टेलिग्राम मिळालं. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती येईल. NPN यूट्यूब चॅनलवरती पहा कशा प्रकारे चेंडू खेळलाय. भरत अजूनही रंगात आलेला नाहीये आणि ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. हा जो एक पाय आपण बघू शकता फार लेगस्टमच्या बाहेर गेला होता आणि तुम्ही इतकं लेगस्टमच्या बाहेर जाता तेव्हा संधी मिळते वाईड यॉर्कर टाकण्याची. ती संधीचं सोनं करत जतीन हा वाईड यॉर्कर टाकला. तो अत्यंत प्रभावी होता. 2 षटकाचा खेळ. धावसंख्या 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावफलकामध्ये 11. एक विश्लेषण तुम्ही नक्कीच चांगलं नोंदवलं, जसा फलंदाचा पुढचा पाय थोडासा स्क्वेअर ऑन झाला. त्याच्यामुळे काय झालं, तुम्ही ऑफ साईडला फटके खेळताना थोडासा लॉक झाला. ते लॉक उघडता आलं नाही तुम्हाला. तिसऱ्या षटकाला सुरुवात थोडीशी खराब होते. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू हाताला गेलाय. त्यावेळेला तुम्ही जसा उल्लेख केला ना, पुढचा पाय जेव्हा स्क्वेअर ऑन होतो, लेग स्टंपच्या बाहेर येतोय, याचा अर्थ तुमचा बॅट फ्लो आणि बॉडी पोझिशन हे तुमचा शोल्डर आहे ना खालच्या बाजूला जातो. तुम्हाला ज्यावेळेला उजव्या बाजूच्या फटके खेळायचे ना, तुम्ही थोडेसे लॉक होता आणि कदाचित तेच थोडंसं लॉक झालं होतं फलंदाज मागच्या चेंडूवरती. आणि खूप जागा मिळाली. ऑफटमच्या बाहेर इतका संधी मिळाली की कधीही तो चेंडू वाईड यॉर्कर टाकू शकला असता. इतका बॉडीचा बॅलन्स तुमचा लेग स्टंपच्या बाहेर गेला होता. त्यामुळे अनुभवी खेळाडू आहे, कसलेला खेळाडू आहे. त्यानं अत्यंत जबरदस्त प्रभावी कामगिरी केली दुसऱ्या षटकात. दर्पणचं षटक पहिल्या चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला. पुन्हा एकदा आता गोलंदाजी करतो, थोडं स्टंपमध्ये तो येतोय. परंतु बॅटिंग करत असताना तुम्ही जर स्क्वेअर कट करायचं असेल तर ती जागा पाहिजे. ती जागा तुम्हाला निर्माण करता येत नाहीये. आणि आखूटामध्ये चेंडूचा जर तुम्हाला खरपूस समाचा घ्यायचा आहे, तुमचा ब्रॅकलिकचा वापर देखील तितकासा चांगला होत नाहीये. आणि परिणामतः धावांचा जो रतीब तुम्हाला घालायचा आहे, तो धावांचा रतीब घालता येत नाहीये. थोडंसं तंत्र जे आहे ते त्रोटक आहे आणि त्याचा परिणाम मैदानावरती आहे. तंत्र तितकं चांगलं नाहीये, त्याचा परिणाम मैदानावरती आहे. धावसंख्या 13 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना सूरज 7 भरत 4 वरती खेळतोय. जसं तुम्ही उल्लेख केला, तंत्राचा उल्लेख केला, बिलकुल आपले सही का. म्हणजे जसं नेहमी तुम्ही म्हणता ना, भाई तकनीक नाही आहे. अब तकनीक नाही तो तकलीफ हो रही है. आणि तुमच्या टीमचं नाव काय, पांडवाज 11. किमान 5 असे फलंदाज पाहिजे तुमच्याजवळ जे टॉप ऑर्डरला बॅटिंग करू शकतील. असे 5 हार्ड हिटिंग फलंदाज पाहिजे. त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि टॉप ऑर्डर जी ज्यावेळेला तुमची 1, 2, 3 बघा, रामदास बाद झाले, सूरज आणि भरत हे खेळपट्टीवरती आहेत. कुणा एका खेळाडूने अप्रोच बदलायची गरज आहे. अप्रोच बदलायची गरज आहे. पण जसं आपण विश्लेषण करतोय ना, बघा तंत्र नाहीये बाबा. क्रिकेटचा खेळ मंत्राचा नाहीये, तंत्राचा आहे. तंत्र उघडं पडले, एक्सपोज झाल्यात पूर्णपणे या सामन्यामध्ये फलंदाज. आत्ताच बघा ना, चेंडू ऑफटमच्या बाहेर आपण पाहतोय इथे टप्पा खेळत असताना गोलंदाज, आणि तुम्ही लेगस्टमच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळायचा प्रयत्न करताय. त्यामुळे निश्चितच तंत्रशुद्ध बॅटिंग अजूनही झालेली नाहीये. दर्पण आताही पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा हा टास, तरी तो चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेनं. 2 धाबा मिळतील की तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि तिसरी धाव घ्यायला हवी, कारण धाबा अजूनही मोठ्या प्रमाणात येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं काय, आत्तापर्यंत 3 षटकाचा जो खेळ झाला, एकही चेंडू तुम्ही मिडल ऑफ द बॅट खेळलेला नाहीये. आणि जोपर्यंत तुम्ही मिडल ऑफ द बॅट चेंडू खेळत नाही तोपर्यंत या ठिकाणी निश्चितच या मैदानावर तुमचा आत्मविश्वास वाढणार नाही. या बीमरसाठी TV अंपायरच्या दिशेनं या ठिकाणी कॉल झाला, अर्थात ऑनफिल्ड अंपायरचा इशारा केला गेलेला आहे. आणि याच वेगानं तुम्ही धावत गेलात, म्हणजे अशाच पद्धतीने बॅटिंग केली तर तुकाराम सर 32च्या आसपास या ठिकाणी प्रोजेक्ट स्कोर दाखवते. करंट रन रेट 5.57चा आहे. आणि पहा काय घडलं होतं. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती येईल. NPN यूट्यूब चॅनलवरती. बीमर आहे की नाही ते पाहिलं जाईल. TV अंपायर, डायरेक्टर टू TV अंपायर. TV अंपायर प्लीज. TV अंपायर आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. नो बॉल.
टी व्ही एम्पायर आपल्याला नो बॉल आहे. टी व्ही एम्पायर आपल्याला विनंती आहे, आपण समालोचन कक्षामध्ये इथे बसायचे प्लीज. आणि जसं निरीक्षण नोंदवलं गेलं होतं तिसऱ्या पंचानी की बाबा हा कमरेच्या वरती किती फुलटॉस हाताळलेला आहे, आणि त्यांनी निरीक्षण नोंदवले वर आहे. याला क्रिकेटच्या भाषेमध्ये भीमर म्हटलं जातं. तो भीमर चेंडू हाताळला गेला होता. एक पहिला असा क्षण आलाय, ज्या वेळेला पहिला असा क्षण आलाय बघा, पंचाने आपलं निरीक्षण नोंदवले आणि तिसऱ्या पंचाने सांगितले की हा नो बॉल आहे, आणि त्यामुळे तिसऱ्या पंचाचं निरीक्षण नोंदवल्यानंतर तो निर्णय नो बॉलचा इशारा पंचाकडनं येतोय. आणि पहिल्यांदा असं घडलं पांडवाच्या बाबतीमध्ये. आता चौकार आलाय, 3 धावा पळून काढल्यात, एक नो बॉल आलाय. असं तर बॅट न येत नाही. तुम्ही जसं उल्लेख केला होता मिडल ऑफ द बॅट होत नाहीये, ती चिंतेची बाब आहे. कारण ज्यावेळेला मिडल ऑफ द बॅट होतो ना, तो फटका आवाज, तो टॉक्सचा आवाज, तो तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. हा थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअरच्या दिशेने चेंडू चाललाय, पाठलाग केला जातोय. क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचतील, तोपर्यंत 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण, आणि या 2 धावांनी धावफलक थोडंसं पुढे जाईल. आणि आवश्यकता आहे, जसं तुम्ही याच्या अगोदर प्रोजेक्टेड स्कोर सांगितलं होता 32, पण या मैदानावरती 32 पुरेसे नाहीये, किंवा 62 पुरेसे नाहीयेत बऱ्याच वेळेला. त्यामुळे या 2-2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. आत्ता सध्या मैदानावरती कुठल्या प्रकारची हवा तर नाही आहे, म्हणजे ना ऑन साईडला ना ऑफ साईडला फारशी हवा नाही. थोडीशी वाटते की ऑफ साईडला हलकीच आहे, जास्त मोठी नाही आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू अत्यंत सुरेख फटका खेळेल लॉंग ऑफच्या दिशेनं. हवेच्या झोताबरोबर चेंडू सीमारेषा पार जाईल की या ठिकाणी उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. सूरज 9, भारत 7 वरती खेळतोय. ऍक्शन रिप्लेमध्ये क्षेत्ररक्षण पहा, काय दर्जा आहे. हा दर्जा आहे क्षेत्ररक्षणाचा, जिथे गोलंदाजी प्रभावी होते. आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षणाचा मगाशी मुद्दा उचलला गेला होता, क्षेत्ररक्षण देखील किती महत्वाचे पहा. चेंडू आकाशात होता, झेपावत अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी हा चेंडू थांबवला. कॅमेरामॅन आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सुरेख कामगिरी. आणि त्यानंतर एक चांगला चेंडू, हा परिणाम होतो. तुकाराम सर, जेव्हा अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं ना, त्याचा परिणाम या ठिकाणी दडपणवरती होतो, अर्थात गोलंदाजावरती होतो, आणि दडपण जे आहे ना ते फलंदाजावरती येतं. नहीं, म्हणून म्हणा ना अशा वेळेला भाई आपने खाली इस गेंद को नहीं रोका है, आपके गेंदबाज का नीचे जाने वाले मोरवाल को रोका है. तुम्ही फक्त चेंडू नाही रोखलाय, तुमच्या गोलंदाजा खाली जाणारा आत्मविश्वास त्याला तुम्ही थांबवलेला आहे. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. दर्पण पुन्हा एकदा राईट आर्म वर विकेटचा मारा, पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायचं होतं, पण मिडल ऑफ द बॅट होत नाही. थोडी चिंतेची बाबा. आता 2-3 क्षेत्ररक्षक होते, पाहत होते, बाबा हा झेल तुझा आहे, माझा आहे, तेरी मेरी में गेंद बीच में गिरी आहे असं म्हणावं लागणार आहे. 2 धावा धावफलकावरती येतात. म्हणून आपण सकाळच्या सत्रामध्ये चर्चा केली होती प्रशांतजी, ज्यावेळेला ही क्षेत्ररक्षण का महत्वाचं आहे, फिल्डिंग का महत्वाची आहे, ते इम्पॉर्टंट काय तेही लक्षात घेणं गरजेचं आहे. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 23 धावा धावफलकावरती आहेत. याच दरम्यान व्यासपीठावरती षटक समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आणि याच दरम्यान व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय